जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्याला वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा जोरदार तडाखा बसलाय। शेकडो हेक्टरवरच्या केळीच्या बागा या भुईसपाट झालेल्या आहेत। रावेर तालुक्याला हा वादळाचा मोठा फटका बसलेला दिसतोय। अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झालेला आहे। ही दृश्य आता समोर आलेली आहेत या वादळी वाऱ्याची, त्यावरून याची तीव्रता आपल्या लक्षात येऊ शकते। याविषयी बोलूया, सचिन गोसावी आमचे प्रतिनिधी अधिकचे अपडेट्स देतील। सचिन, एक मोठा फटका बसलाय, शेकडो एकरावरच्या केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात। निश्चितच यामिनी जर आपण बघितलं तर जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील अनेक गावांना मोठा वादळी पावसाचा फटका बसला आहे। आपण जर बघितलं तर शेकडो हेक्टरवरील केळीच्या बागा या भुईसपाट झालेल्या आहे। रावेर तालुक्यातील अटवाडा, अजनाळ, दोदे, नेते या पट्टा म्हणजे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर रावेर तालुक्याला लागून जो केळीचा पट्टा आहे त्या पट्ट्याला हा मोठा फटका बसलेला आहे। अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे प्रचंड नुकसान झालेले आहे। वाऱ्याचा वेग आपण जर बघितला तर त्या ठिकाणी जे शेतकरी होते प्रत्यक्षदर्शी त्यांनी 80 किलोमीटर प्रति वेगाने हे वारे होते आणि प्रचंड प्रमाणात केळी बागांचं नुकसान झालेलं आहे। आपण जर बघितलं तर आता केळी पिकात बऱ्याच ठिकाणी हे जे पीक असतं त्या केळी पिकात कापणीवर आलेले होते। हा केळीचा जो माल होता, पीक हे तयार झालेलं होतं, मात्र या पावसामुळे, त्या वादळी वाऱ्यामुळे शेकडो हेक्टरवरील केळी पीक हे भुईसपाट झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। एकीकडे आपण बघितलं तर तापमानामुळे शेतकरी हा हैराण होता, त्याचं प्रचंड केळी बाग जगवण्यासाठी त्याची धडपड सुरू होती आणि दुसरीकडे निसर्गाने हा जो कोप केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। या आर्थिक नुकसानामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी सचिन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।